नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो. लाडकी बहीण योजना दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लास्टपासून बघा. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना म्हणजे लाडक्या बहिणींना एकत्र 3,000 रुपये मिळणार. महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण योजना अ, लाभार्थी महिला गेल्या काही काळापासून आपल्या प्रलंबित हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. तर नोव्हेंबर महिना संपून गेला आणि डिसेंबर महिनाही संपत आला. तरी अ, अनेक महिलांच्या खात्यात अद्याप मानधन म्हणजे हप्ता जमा झालेला नाही. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत चालले आहे. तर आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का लांबला आहे? तर पाहूया आपण. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार याची माहिती आता समोर आलेली आहे. तरी अ, अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत. तर काही तांत्रिक अडचणीमुळे व प्रक्रिया आणि प्रशासकीय कारणामुळे अ, या वितरणास विलंब होत असल्याचे समजले जाते. जर हे पैसे डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत जमा झाले नाहीत, तर सरकार जानेवारी महिन्यात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणीनो, 4,500 रुपये एकत्रित मिळणार का? होय. जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पुढील हप्ते किंवा पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये वितरित झाले, तर महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाऊ शकतात. तर ते कसे जाऊ शकतात पाहूया. नोव्हेंबर हप्ता 1,500 रुपये, डिसेंबर हप्ता 1,500 रुपये व जानेवारी हप्ता 1,500 रुपये. हे तिन्ही हप्ते मिळून एकूण टोटल 4,500 रुपये होतात. तर अशा प्रकारे लाभार्थी महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होऊ शकतात. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर लवकरच या संदर्भात स्पष्टीकरण होण्याची शक्यता आहे. जर मकर संक्रांतीतील मिळणार मोठी भेट, तर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त मोठी भेट मिळणार आहे. तर या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीची तारीख महत्त्वाची मानली जात आहे. तर सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार 14 जानेवारीपूर्वी किंवा त्याच्या अगोदर त्याच दिवशी हप्त्याचे वाटप करू शकते. किमान 2 महिन्याचे 3,000 रुपये किंवा 3 महिन्याचे 4,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे करणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपली ही KYC शेवटची तारीख आहे. तर शेवटचे 5 दिवस उरलेले आहेत. तर ज्या महिलांनी अद्याप आपल्या अर्जाची KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. KYC पूर्ण करण्यासाठी आता केवळ शेवटचे 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. तर KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना अंतिम तारीख दिलेली आहे. म्हणजे सरकारने 31 डिसेंबर 2025 रोजी आपली KYC किंवा KYCची अट किंवा शेवटाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर जर KYC नाही केली, जर तुम्ही दिलेल्या मुदतीत KYC पूर्ण केली नाही, तर तुम्हाला जानेवारी महिन्यात मिळणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहू शकते किंवा तुम्हाला हे हप्ते मिळणार नाहीत. तुमचे नाव या योजनेतून डिलीट करण्यात येईल. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी नारी शक्तीनी किंवा नारी शक्ती ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरून आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील लाभामध्ये किंवा पुढील हप्त्यामध्ये कोणतेही आपल्याला अडचण येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना रखडलेल्या हप्त्याबाबतची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. तरी महिलांच्या किंवा महिलांना मोठी आर्थिक भेट मिळण्याची शक्यता असली तरी
ई-के-वाय-सी सारख्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे तर किंवा हिताचे ठरेल. अधिकृत तारखेची घोषणा होताच महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर माहिती दिली जाऊ शकते. तर मित्रांनो, दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, आपले पुढील हप्ते आपणाला खात्यामध्ये घेण्यासाठी किंवा जमा होण्यासाठी किंवा आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाव ठेवण्यासाठी तर आपल्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक करून घ्या किंवा आपल्या खात्याची ई-के-वाय-सी करून घ्या, जेणेकरून आपले नाव किंवा आपले हप्ता थांबवू शकणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.